पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली। पहिल्या प्रकरणात पोलीस स्टेशन वलगाव येथे दाखल दुचाकी चोरीचा गुन्हा तपासत असताना 22 जानेवारी रोजी गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की चांदूर रेल्वे रोडवरील वुड्स वॉटर पार्क पुढील टर्निंग पॉइंटवर एक संशयित इसम चोरीची दुचाकी घेऊन उभा आहे। त्यावरून पथकाने सापळा रचून आशिष देवेंद्र मकेश्वर वयवर्ष 35 राहणार मिलिंदनगर चांदूर रेल्वे याला ताब्यात घेतले। सखोल चौकशीत त्याने वलगाव ते अचलपूर रोडवरील शेतातून होंडा डीम युगा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून काळ्या रंगाची बिना नंबर प्लेटची होंडा डीम युगा 100cc दुचाकी जप्त करण्यात आली असून हा गुन्हा पूर्णतः उघडकीस आला आहे। पुढील कारवाईसाठी आरोपीला पोलीस स्टेशन वलगाव यांच्या ताब्यात देण्यात आले। तर दुसऱ्या प्रकरणात पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा येथे दाखल दुचाकी चोरीचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मालटेकडी परिसरात चोरीची दुचाकी घेऊन एक इसम उभा असल्याची माहिती मिळाली। त्यावरून छगन राहुल पांडे वयवर्ष 35 राहणार यशोदानगर याला ताब्यात घेण्यात आले। त्याने 20 जानेवारी 2026 रोजी काँग्रेसनगर रोडवरील घरातून ऍक्टिवा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून पांढऱ्या रंगाची 3G ऍक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली। या प्रकरणातील गुन्हाही पूर्णतः उघडकीस आला आहे। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण अंदाजे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।